आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। नमस्कार। आत्ताच मिरज सुधार समितीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष व त्यांच्या पूर्ण बॉडीचे सदस्य मला भेटले। त्यांनी प्रामुख्यानं मिरजे संदर्भात काही विषय मांडले। एक आहे तो मुख्य रस्ता शिवाजी महाराज रोड। ह्या रोडची अवस्था गेले कित्येक वर्ष खराब आहे। छत्रपती राजेंच्या नावाने हा रस्ता आहे आणि ही अवस्था मिरजकरांची ह्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना अत्यंत कठीणाईतनं जाते। हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे, पण अजूनही त्याला यश आलं नाही, कारण लोकप्रतिनिधी त्या बाबतीत विचार चांगला करत नाही। हे सोडून मिरज MIDC जी खरं म्हणजे आपल्या तरुणांना एक नोकरी मिळण्याचं ठिकाण आहे, उद्योग सुरू करण्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या न दिल्या गेल्यामुळे मिरज MIDCची अवस्था सुद्धा अत्यंत खराब झालेली आहे। बऱ्याचपैकी तिथे उपलब्ध असलेले युनिट्स हे बंद पडलेले आहेत, तर त्यात लक्ष घालणं हा एक प्रामुख्याने मुद्दा मांडलेला आहे। आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मिरज जी आपलं जंक्शन आहे, कनेक्टिव्हिटी आज खूप महत्त्वाची, म्हणून एअरपोर्टची मागणी होते, ड्रायपोर्टची मागणी होती। मिरज जंक्शन आहे म्हणून मिरजेचं डेव्हलपमेंट झालं। मेडिकल हब आज भारतात नाही असा मेडिकल हब हा मिरजेत तयार झाला, हा जंक्शनमुळे। पण ह्या मिरज जंक्शनचं डेव्हलपमेंट करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण त्यांनी तिथं आता अवस्था वाईट झालेली आहे, प्रवाशांना त्रास होतो आणि म्हणून त्या ठिकाणी काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ही त्यांच्या सगळ्यांची मागणी आहे। मोठ्या प्रमाणात हा जंक्शनचं डेव्हलपमेंट झालं तर आपोआप सांगली मिरज या पूर्ण महापालिका क्षेत्र, पूर्ण महापालिका क्षेत्राचाच विकास होईल। हे तीन प्रामुख्याने मुद्दे सोडून अधिकही भरपूर मुद्द्यांवर चर्चा झाली। या चर्चेनंतर ह्या तीन प्रमुख मुद्द्यांवर व त्यांच्या इतर अडचणींवर निश्चित मी ह्या ठिकाणी काम करीन हे आश्वासन मी त्यांना दिल्यानंतर नुकतेच त्यांनी त्यांच्या मिरज सुधार समिती ह्या संस्थेचं पत्र मला देऊन मला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मी त्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा चांगला लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करीन हे मी त्यांना पुन्हा एकदा आश्वासन देतो। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।